उपवास म्हटलं की फराळ आलाच आणि फराळ म्हटलं की साबुदाणा हा आलाच. पण साबुदाण्यापासून आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवून खातो. पण साबुदाण्याची खिचडी ही खूपच लोकप्रिय आणि आवडीची आहे. सगळेजण याला आवडीने खातात फराळामध्ये. तर आज मी तुम्हाला मस्त अशी मोकळी सुटसुटीत खमंग अशी फराळासाठी साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक करा. ते इकडे कढाईमध्ये मी 2-4 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्या फक्त थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या शेंगदाण्यासोबत. आता साबुदाण्यामध्ये जास्त तिखटपणा नसावा, कारण की भाजी वेगळी असते, फराळ वेगळा असतो. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते. हे बघा आता मी मिरचीसोबत शेंगदाणे भाजून घेते. खूप सिंपल पद्धत आहे ही साबुदाणा खिचडी बनवायची. वेगवेगळ्या प्रोसेसने सुद्धा खिचडी बनवली जाते, पण मी अगदी तुम्हाला साधी सिंपल अशी खिचडी खूप चवदार अशी बनवून दाखवते. ह्या मिरच्याच्या जरा 1-2 तुकडे करते, कारण मी अख्ख्याच मिरच्या टाकून घेतल्या होत्या. आता मी 2-2 तुकडे केलेत मिरच्याचे. इथे 4च मिरच्या वापरल्यात मी, पण स्पायसी मिरच्या आहेत तिखटवाल्या, म्हणून पुरेशा आहेत. जास्त काही तिखट वापरायचं नाही. आता हे चांगलं जरा भाजून घेते. लालसर झाल्याचा रंग चेंज झाला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. जास्त काही करपवायचं नाही आहे, म्हणजे जास्त काही भाजायचं नाही आहे. थोडेसे याला ब्राऊन स्पॉट आले की काढून घ्यायचे. हे बघा आता मी काढून घेतलेलं आहे साईडला. आणि हे जे भाजलेलं आहे शेंगदाणे आणि मिरची, त्यात आपल्याला याचं थोडंसं वाटण करायचं आहे. तर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये मिरची, शेंगदाणे आणि थोडेसे आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे. कारण की साबुदाणा वडा म्हणलं की जिरेचे हवेच हवे, कारण जिरेचा फ्लेवर खूप चांगला येतो साबुदाणा खिचडीमध्ये बोला किंवा साबुदाणा वड्यामध्ये बोला. आता याचं मी मस्त जाडसर असं वाटण करून घेते. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. न पाणी टाकता मस्त याचं असं जाडसर वाटण करून घ्यायचे. जसं आपण भरलेला वांग्यासाठी बनवतो बघा मसाला, अगदी तसाच आहे हा. अजिबात याच्यात पाणी वापरलेलं नाही आहे. खूप चांगलं असं बारीक नाही आहे, जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक तर करायचंच नाही अजिबात, कारण की साबुदाण्यामध्ये थोडेसे शेंगदाणे लागले पाहिजेत. आता हा साबुदाणा मी भिजत ठेवला होता. ह्याला 4-5 तास असे मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि मस्त नरम सॉफ्ट असा हा साबुदाणा भिजून निघला आहे, फुलून गेलेला आहे चांगल्यापैकी. आणि म्हणून आता याला वेळ लागणार नाही बनवायला. खूपच लवकरमध्ये हा साबुदाणा खिचडी तयार होणार आहे. तर 2-4 घंटे साबुदाणा स्वच्छ धुवून मग भिजत ठेवायचा आहे. मस्त चांगलं मग पाणी सोकून घेतं. आता पॅनमध्ये आपला जो पॅन होता, मिरची शेंगदाणे तापवलेलाच पॅन होता, तो गरमच असल्यामुळं त्याच्यात आपण 2-2.5 चमचे किंवा 1-1.5 चमचे असं तूप टाकून घ्यायचं आहे. तुपाने खूप चांगला फ्लेवर येतो खिचडीमध्ये. नसेल तर काही हरकत नाही, पण तुपाने खूपच चांगली अशी टेस्टी वाटते खिचडी खात्या टायमाला. तर इथं मी 1-1.5 चमचा तूप टाकलेलं आहे. थोडंसं तूप गरम झालं की मग ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा जिरे टाकायचे. अर्धा चमचा जिरे टाकायचे, कारण आपण शेंगदाणे मिरची वाटता वेळेस जिरे टाकलेले आहेच, त्यामुळे जास्त काही जिरे इथं टाकायचे नाही. फक्त अर्धा चमच्याच्या पण कमी असे मी इथं जिरे टाकून घेतले, कारण मग हे अख्खे जिरे आहेत आणि शेंगदाणे मिरचीसोबत जे जिरे टाकले ते वाटून गेलेले जिरे आहेत. हे बघा आता हे जे आपण वाटण केलं आहे शेंगदाणे मिरची आणि जिरेचं, ते आपण हे तुपाच्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा इतका छान फ्लेवर लागतो ना, तूप टाकल्यामुळे खूपच भारी टेस्टी येते याची. आता हे मस्त फ्लेवर याच्यामध्ये उतरून जातील आणि मग थोडंसं आपलं नॉर्मल रिफाईंड ऑइल टाकून घ्यायचं याच्यामध्ये, जास्त नाही टाकायचं. आणि मग हे असं एकजीव करून घ्यायचं तेल आणि तुपामध्ये आणि जिऱ्यासोबत. ह्याला छान असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर, अगदी फास्ट गॅस करायचं नाही, कारण की तुपाचा फ्लेवर याला लागला पाहिजे चांगला. आणि याच्यामधला कच्चापणा निघेपर्यंत याला थोडंसं फ्राय करायचं, म्हणजे भाजून घ्यायचं मंद आचेवर. हे बघा हे असं प्रक्रिया केल्यामुळं काय होतं, टेस्ट तर तेच येतेच, वरून हे जे शेंगदाणे आपण मिरची जे वाटून घेतले त्याच्यातला कच्चापणासुद्धा निघून जातो. जेणेकरून काय होतं, साबुदाणा आपला मस्त व्यवस्थित भिजून निघाला असल्यामुळं तो लवकरच होणार आहे. त्यामुळे ह्याला अगोदर थोडंसं भाजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता हे झालं भाजून चांगलं. आता आपला जो भिजवलेला साबुदाणा आहे तो आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकायचा. त्या अगोदर मी इथे थोडंसं मीठ टाकले. जर तुम्ही फराळामध्ये मीठ नाही वापरत, म्हणजे नाही खात, तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण थोडंसं चव येण्यासाठी मी इथं चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे, जास्त नाही टाकलं. आता हे सुद्धा याच्यामध्ये मी एकजीव करून घेते.
म्हणजे किंचित मिठासोबत हे आपलं शेंगदाणे मिरचीचा कूट आणि जिऱ्याची फोडणी हे खूप चांगलं फ्लेवर याचा बसणार आहे. आणि आता हे जे साबुदाणा मी भिजून घेतला आहे ते सगळं याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा, ह्या पॅनमध्ये मी भिजत ठेवला होता साबुदाणा. आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा, अजिबात फास्ट ठेवायचं नाही आहे. आणि हे सगळं साबुदाण्याला मस्त याची कोटिंग लागून जाईल. एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला चांगला असा हा शेंगदाणे मिरची आणि जिरेचा आणि तुपाचा स्वाद ह्याला लागत नाही तोपर्यंत ह्याला असं मिक्स करवत राहायचं आहे हलक्या हाताने. छान असा हा साबुदाणा खिचडी तयार होती. इकडे तुम्ही एक मोठा बटाटा कच्चा असताना ते थोडंसं नॉर्मली फ्राय करून बारीक तुकडे करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. हे बघा, किंवा अख्खे शेंगदाणेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता थोडे फ्राय करून. असं 1-2 मिनटं झाले की याच्यावर झाकण ठेवत राहायचं आणि वाफेवर म्हणजे स्टीम द्यायच राहायची याला. आणि काय होतं, वाफ भेटली की चांगला फुलला जातो, मस्तपैकी फ्लफी होतो आणि मोकळा सुटसुटीत होत राहतो. मग आता मी ह्याला अधूनमधून असं मिक्स करवत मग 1 मिनटं अर्धा मिनटाची वाफ देऊन पुन्हा एकदा चेक करायचं. आता बघा छान फ्लफी झाला आहे, मस्त एकदम असं सुटसुटीत झाला आहे, कुठेही चिटकत नाही आहे आपला साबुदाण्याची खिचडी. आता ह्याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते, कारण 1-2 वेळा झाकण ठेवून ह्याला वाफ द्यायची गरजेची असते. हे बघा, पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं आहे आणि आता हे बघा परत ह्याला चांगली वाफ भेटली. तुम्ही वाफ याची बघू शकता. हे बघा, ह्या वाफेवर ह्याला चांगला असा फ्लफीपणा येतो, म्हणजे फुलला जातो साबुदाणा. मस्त सुटसुटीत असा साबुदाणा हा तयार होतो, खिचडी तयार होती. पुन्हा एकदा झाकण ठेवते. हे बघा, तिसऱ्यांदा मी झाकण ठेवलं आहे आणि आता आपली साबुदाण्याची खिचडी जी आहे ती परफेक्ट तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर गॅस केला आहे बंद आणि हे फक्त गरम वाफेवर मी ठेवून घेते आहे. हे बघा किती छान अशी मोकळी सुटसुटीत अशी ही खमंग टेस्टी तुपाचा फ्लेवर असलेली ही साबुदाण्याची खिचडी आपण बनवलेली आहे खाण्यासाठी. पुन्हा एकदा सांगते, याच्यामध्ये तुम्ही बटाटे आणि अख्खे शेंगदाणेसुद्धा फ्राय करून असं वरून टाकू शकतात. मस्तपैकी मी सिंपल प्रोसेसने तुम्हाला अशी साबुदाणा खिचडी दाखवलेली आहे. नक्की एकदा ट्राय करा, खूप स्वादिष्ट खमंग लागते. उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही अशी फराळाची खिचडी बनवून खाल्ली साबुदाण्याची तर तुमची भूक अगदी मिटल्यासारखी वाटेल. हे बघा, मी गरम गरम आता हे एका प्लेटमध्ये सर्व करते. तिकडे बघू शकता किती छान अशी खमंग टेस्टी आपली ही साबुदाणा खिचडी तयार झाली आहे खाण्यासाठी. तर मस्त अशी चवदार तुपाचा फ्लेवर असलेली, जिऱ्याचा फ्लेवर असलेली छान अशी ही आपली साबुदाण्याची खिचडी उपवासासाठी स्पेशल मी तुम्हाला दाखवलेली आहे. हे बघा, याचा एक एक दाणा बघा कसा सुटसुटीत झाला तुम्हाला दाखवते. बघा, एक एक दाणा याचा पडला जातोय बघा खाली, अगदी म्हणजे अजिबात चमच्याला असं चिटकून राहत नाही आहे. बघा सुटसुटीत होतोय आणि लगेच पडला जातोय. मस्त झालेले आहे खमंग. आता माझ्या तोंडाला सुटले पाणी, आता मी खाऊन घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि फराळामध्ये उपवासामध्ये तुम्ही ही अशा सिंपल पद्धतीची साबुदाण्याची खिचडी नक्की एकदा करा, कारण खूप भारी लागते, खायला खूप छान लागते. तुपाचा वापर केला ना तर खूपच छान याची चव लागते. तर चला, भेटते मी तुम्हाला एका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तर आजचा हा रेसिपी साबुदाण्याची खिचडी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा घास तुमच्यासाठी स्पेशल. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.